ज्योतिबाचा डोंगर पूर्ण गुलाबी रंगाने न्हावून निघालेला होता। आपल्या पिल्लूला कामधेनूचं दर्शन घ्यायचं होतं। नाही नाही म्हणता भली मोठी रांग लागलेली, 4-5 तास तरी कमीत कमी दर्शनासाठी लागणार होते। अखेरचा निरोप घेतला आपल्या ज्योतिबाचा। असंच म्हणलं पाठीरखाला, हे कुलदेवता आम्हाला दरवर्षी असंच दर्शनाला बोलव, तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू दे। आशीर्वादाच्या स्वरूपात तिथला डोंगरावरचा पेढा घेतला व मला तर चॉकलेटी कलरचा कुंदा पेढा खूप आवडतो। एवढं जबरदस्त दर्शन झाले ना, पाक दुपारचे 3-4 वाजलेले होते, पण धुकं काय हटलेलं नव्हतं। समोर काय आहे ते व्यवस्थित दिसत नव्हतं। माझ्याकडून मागच्या वर्षीचा खलबत्ता तुटला ना, मग काय परत खलबत्ता घ्यायला आलो, तर त्या मावशी म्हणाले की नाही, नुसता दांडा नाही भेटणार, पूर्ण खलबत्ता घ्यायला लागणार। शंकराची पिंड आणि नंदी महाराज खूपच सुंदर होते, पण अगोदरच घरात होते ना, म्हणून नाही घेतलं। व 150 रुपयाला का काहीतरी दिलं मावशीनं। ते बघा आपल्या दख्खनच्या राजाचं प्रवेशद्वार। परत एकदा नमस्कार केला, नामस्मरण केलं आणि आता पुढच्या प्रवासासाठी निघालो। अंबाबाईला जायचंय ना आता।